हॅलो फ्रेंड्स, मी पायल. आज मी तुम्हाला 3 सिंपल फ्रंट हेअरस्टाईल सांगणार आहेत, ज्या की खूप इझी आहेत करण्यासाठी. तुम्ही इझिली करून कुठेही जाऊ शकता. प्लस कोणतंही फंक्शन असेल किंवा तुम्ही डे टू डे लाईफमध्ये ह्या इझी हेअरस्टाईल्स कॅरी करू शकता. सो लेट्स गेट स्टार्टेड. ही आहे आपली फर्स्ट हेअरस्टाईल. याच्यामध्ये आपल्याला काही जास्त तामझाम नाही आहे. फक्त 1 मिनटामध्ये आपली ही हेअरस्टाईल रेडी होईल. याच्यामध्ये मी केस छान व्यवस्थित विंचरून घेतली, केसांचा व्यवस्थित गुंता काढून घेतला आहे आणि त्याच्यानंतर माझ्या 3 फिंगर्सच्या हेल्पने मी अशी केस व्यवस्थित घेत आहे. इथे माझे जे आयब्रोचे पॉईंट्स आहेत तिथून मी केस घेत आहेत आणि तेवढाच असा मी सिम्पलचा असा पफ टाईप बट मेसी पफ इथे मी क्रिएट केलेला आहे. तुम्ही बघू शकता की हा मेसी पफ आहे आणि हा मेसी पफ खूप छान वाटतो. आणि एक आपण क्लिप लावला की बस दॅट्स इट, आपण रेडी झालो कुठेही जाण्यासाठी. सो ही अशी एक सिंपल हेअरस्टाईल आहे जी की तुम्ही लगेच करू शकता. छान स्टायलिश, इलेगंट आणि फॅन्सी दिसते आणि तुम्ही कोणतंही आउटफिट कॅरी केलं असेल तरी ही हेअरस्टाईल तुम्हाला इझिली त्यावर सूट होईल. त्यानंतर ही आहे सेकंड हेअरस्टाईल. सेकंड हेअरस्टाईलसाठी मी मिडल पार्टिशन करून घेतलं आहे. सेंटर पार्टिंग मी करत आहे. सेंटर पार्टिंग व्यवस्थित केलेली आहे आणि त्यानंतर इथे मी आपलं इयर टू इयर जिथे पार्टिशन आपण करतो तो भाग मी इथे घेतला आहे आणि असा राऊंड करून जी केस येत आहेत ती व्यवस्थितपणे मी याच्यामध्ये घेणार आहे. तुम्ही बघू शकता सेंटर पार्टिंग करून इयर टू इयर पार्टिंग केली आणि त्याच्यानंतर जो बॅक साईडचा जेवढा राऊंड भाग त्याच्यामध्ये येतो तो मी व्यवस्थित आता विंचरून घेते आहे आणि त्याची आपल्याला इथे एक पोनीटेल बांधायची आहे. एक हाय पोनीटेल इथे तुम्ही बांधा. रबरच्या हेल्पने मी हाय पोनीटेल इथे बांधते आहे. ही हेअरस्टाईलसुद्धा खूप सिंपल आहे आणि तुम्हाला इझिली करता येईल आणि खूप स्टायलिश आणि छान दिसते. अशा प्रकारे मी इथे सुद्धा एक मेसी अशी पोनीटेल बांधलेली आहे आणि आता ही जी फ्रंटला हेअर्स आहेत त्याचा थोडासा एक पफ क्रिएट करायचा. नॉर्मल असा केस थोडीशी पफी ठेवून मग त्याच्यावर आपण क्लिप लावायचा. व्यवस्थितपणे तुम्ही बघू शकता मी इथे पफ करून घेते आहे, म्हणजे की जो समोरचा आपला फ्रंट व्हेरिएशनचा जो भाग आहे तो एकदम असा फ्लॅट नाही दिसणार, पफी दिसेल. प्लस थोडासा असा मेसी आणि पफी दोन्ही दिसेल. आणि इथे मी त्याला क्लिपने सिक्युअर करते आहे. इथे तुम्ही बॉबी पिन्सचा यूज करू शकता, आपल्या नॉर्मल क्लिप्सचा यूज करू शकता, बनाना क्लिप्सचा यूज करू शकता. इथे मी बनाना क्लिप्सचा यूज केला आहे, तुम्ही बघू शकता. आणि ही हेअरस्टाईलसुद्धा खूप छान दिसते आहे. त्यानंतर ही आहे आपली थर्ड हेअरस्टाईल. ही एक इंटरेस्टिंग हेअरस्टाईल आहे. आयब्रोचे जे आपले पॉईंट्स आहेत तिकडून मी छोटासा असा पफसाठी आपण केस घेतो त्याप्रमाणे एक व्ही शेपमध्ये हेअर्स घेतले आहेत आणि ते आपले टिकटॉकच्या क्लिपने सिक्युअर केले आहेत. आणि त्यानंतर एक एक अशी बट घेऊन ती एकावर एक अशी ओव्हरलॅप करून ही मी हेअरस्टाईल करत आहे. ही हेअरस्टाईल जशी आपण खजूरवेणी बांधतो ना त्या प्रकारे दिसते बांधल्यावर. पण मी इथे फक्त 4च स्ट्रॅप्स घेतले आहेत, 4च बटी घेतल्या आहेत ही हेअरस्टाईल करताना. तुम्ही ऐवजी 4, 6, 8 असे जसं करत जाल तशी ती हेअरस्टाईल तुमची पाटी वाढत जाईल. अशा प्रकारे सिक्वेन्सने तुम्ही ही हेअरस्टाईल करू शकता आणि ही हेअरस्टाईलसुद्धा खूप छान दिसते. त्यानंतर मी इथे बॉबी पिननी ही हेअरस्टाईल सिक्युअर करून घेते आहे पाठी. ही फक्त हेअरस्टाईल मी हाफ फ्रंट व्हेरिएशन पुरतीच केली आहे, तुम्ही पूर्ण पाठीपर्यंत सुद्धा करू शकता. आणि तुम्ही बघू शकता स्ट्रॅप्स व्यवस्थित विजिबल होत आहेत आणि खूप छान ही हेअरस्टाईल दिसत आहे. अशा प्रकारे मी इथे सिंपल आपल्याला हेअरस्टाईल करून दाखवली आहे. तुम्हाला जर ही हेअरस्टाईल आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा
आणि मला कमेंट करा. असेच तुमचा सपोर्ट माझ्यासोबत राहू द्या, जेणेकरून मी तुम्हाला असेच व्यवस्थित इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बनवून दाखवेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.